हॅलो हॅलो हॅलो. टीम सुपर वन स्ट्रायकर्स वर्सेस CFA ग्लॅडिएटर्स. आणि आज होणारा सलामीचा सामना या दोन संघांदरम्यान रंगतोय. त्याचं निमित्त आहे PPG एशियन पेंट्स टुर्नामेंट 2025. आणि या टुर्नामेंटच्या उद्घाटनानिमित्त विशेष सामनाधिकारी आणि विशेष गेस्ट अपीअरन्स ज्यांचा आपल्याला लाभलेला आहे असे आदरणीय प्रणयजी शर्मा आणि प्रवीणजी केंगे सर यांचं सर्वच खेळाडूंच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. टॉस येस नाही टॉस नंतर. कॅप्टन CFA ग्लॅडिएटर कॅप्टन प्लीज. नाही फोटोसाठी असं तसेच इतर संघांचे खेळाडू देखील असतील त्यांनी कृपया खेळपट्टीजवळ यावं. उद्घाटन समारोह हा सगळ्याच संघांच्या मॅचेससाठी आपण सलामीच्या सामन्याच्या वेळेस करतो, कारण यानंतर आपण नॅशनल अँथमनं आपल्या आजच्या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. तर सर्व खेळाडूंना पुन्हा एक आग्रहाची विनंती आहे की आपण खेळपट्टीजवळ यावं, पिच जवळ यावं. फिर एक बार सभी खिलाड़ियों से अनुरोध है कि आप पिच के करीब आ जाइएगा. कुछ ही देर में हम आज के फर्स्ट मैच का टॉस और नेशनल एंथम से आज का ओपनिंग सेरेमनी यहां पर करने वाला है. चला here is the toss time please. Both captains are with us please sir. Who will call the toss? ग्लॅडिएटरने विन केला असं सांगा, काही जरी पडलं तरी. आणि फील्डिंग घेतली. Live streamers team please take this shot for the inauguration function please. घेतो सरांचं नाव काय? सरांचं नाव काय? प्रणय शर्मा सर आणि त्याच्यानंतर प्रवीण किंगे. सगळ्यांनी हाफ सर्कल करा इकडे ना. जे बाकीचे टीम्स बसलेले आहे एक हाफ सर्कल करा इथे येऊन प्लीज. सगळे प्लेयर्स ओपनिंग सेरेमनी होतं इथे येऊन हाफ सर्कल करा प्लीज. या एकत्र इथं. The sun is high, the stakes are tall. PPG's teams, we're ready for all. Bat in hand, spirit so bright. We play with passion, we play with might. Super strikers, warriors bold. Techno teams, the game सर्वांचं स्वागत करतो MC गीतेश साबळे. आणि निमित्ताने आजच्या स्पर्धेचं उद्घाटन प्रणय शर्मा सर यांच्या शुभ हस्ते
मिळतोय. Towers. CPP strikers take their aim. Oh, hunters of the सोबतच game. सन्माननीय Challengers. पेनी सरांना विनंती करतो की आपण देखील या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त आपण दोघांनी नारळ वाढवून आजचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करावा. पहिला चेंडू गोलंदाजीवर मार्कवर तर सज्ज आहे तो अमोल. सामन्याचा पहिला चेंडू सुंदर असा फटका थडब्यांच्या दिशेने टोलवलेला आणि या एका धावेसोबतच आणि इथे देखील आजच्या स्पर्धेचं शानदार तऱ्हेने उद्घाटन या ठिकाणी संपन्न होताना सुंदर असा फटका ऑन साइडच्या दिशेने आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाद्वारा. आणि यासोबतच बसलेला हा पहिला झटका आणि पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूत परतताना. हलकासा आखूड डब्याचा चेंडू आणि काहीसं जीवनदान मिळताना या ठिकाणी फलंदाजाला. खूप शानदार असे गोलंदाजी करताना या ठिकाणी अमोल. आणि हवेत चेंडू आणि क्षेत्ररक्षा दरम्यान एक काहीस हलकासं युद्ध पाहायला मिळताना आणि त्या दरम्यानच चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून सीमारेषे पार आणि मिळतोय PUBG एशियन पेंट्स टुर्नामेंटचा पहिला दणदणीत चौकार. All teams are requested to take seats in the mandal available. आपल्याकडे मंडप आहे तिथे खुर्च्यांची सोय केली आहे. सगळ्यांनी कृपया तिथे स्थानापन्न व्हावे. ग्राउंड बाउंड्रीच्या बाजूला कृपया कोणी थांबू नये. सगळ्या टीम्सला रिक्वेस्ट आहे की मंडपमध्ये बसावे. तुझी खुर्च्या सगळी सोय आहे बसायची. सर नाव सांगणं रिक्वायर आहे का? आहे मग सांगतोय तर थोडं ओपनिंग सेरेमनी PPG एशियन पेंट्स टुर्नामेंटमध्ये दिसणार आहे. स्कोरर कोण आहे? स्कोरर नाही स्कोर कोण राहते मग त्याचा स्कोरला चालणार आपल्याला. त्यांच्या टीमचा कोणी
अमर काळोखे यांचे सहर्ष स्वागत. प्लीज सहयोगी कॉमेंटरी असताना एक विनंती आहे की आपण टॅप करू नका करू प्लीज. चला ठीक है. नहीं रहने दो भैया. नहीं चेयर नहीं मुझे ये एक चेयर रखो मेरा कोई प्रॉब्लम नहीं. षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात उसवलेला आणि बघता 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 1-2 आणि तिसरी विकेट गेलेली या ठिकाणी सुपर स्ट्रायकरवरती काहीशा जोरदार प्रमाणात ग्लॅडिएटर स्ट्राईक करताना आणि तिसरा विकेट या ठिकाणी पडलेला. खूप शानदार अशी गोलंदाजी म्हणावी लागेल दीपक यांची. दोन 2 षटकानंतर धावसंख्या आहे 23 धावा 3 गडी बाद. ऑटो काउंटिंग आहे का त्याला? ऑटो काउंटिंग आहे स्कोरला फलंदाजीसाठी आता तुषार पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडू जाताना आणि 1 धाव घेत धावसंख्येत भर पडताना. आणि काहीशी दिशा भटकलेली आणि वाढीच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी मिळताना संघाला. सुंदर अशी गोलंदाजी तितकंच शानदार पद्धतीने चेंडू खेळून काढला आणि काहीसं मिसअंडरस्टँडिंग मात्र धावबादची संधी या ठिकाणी हुकलेली आणि पाहता पाहता नजरेच्या पल्ल्यावर जाऊन 2 धावा चोरण्यात त्या दोन्ही फलंदाज या ठिकाणी यशस्वी. अतिशय चतुराने फलंदाजी करताना या ठिकाणी दोन्ही फलंदाज आणि क्षेत्ररक्षण काहीसं अजून चौकांना काहीसं अलर्ट राहावं लागेल. या दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानात असतील तेव्हा अशाच पद्धतीच्या धावा चोरतील आणि पळवतील असं वाटतंय. चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि घेतलं एक शानदार असा झेल आणि या झेलवरच्या रूपाने बसलेला हा 4था झटका. एका पाठोपाठ एक झटक्यावर विकेटवर विकेट घेतोय ग्लॅडिएटर्स. CPP strikers take their aim. All hunters hunt the game. All hunters hunt the game. All hunters hunt the challenge. आणि या षटकामध्ये अजून एक बळी घेण्यात यशस्वी झालेला गोलंदाज दीपक. आणि यासोबत धावसंख्या आहे 27 धावा 4 गडी बाद. अभी तक स्कोर हो चुका है 27 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स.
चेंडू आणि पुन्हा एकदा एक धाव चोरण्यात दोनही फलंदाज यशस्वी. यासोबत 3 षटकांची सांगता आणि 28 धावा 4 गडी बाद. पंचांना आणि खेळाडूंना एक आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक सामना हा आपल्याला 40 मिनिटांच्या आत संपवायचा आहे. दिलेल्या वेळ मर्यादेमध्ये आपण हा सामना या ठिकाणी संपवायचा आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी क्षेत्ररक्षक करणाऱ्या कर्णधारांनी तसेच फलंदाजी टीमने याची काळजी घ्यायची की सामन्यामध्ये विनाकारण कुठलाही व्यत्यय नको. लवकरात लवकर आपण खेळ पुढे न्यायचा आहे. अन्यथा सामन्याची षटके कमी करण्यात येतील हे लक्षात घ्यावं. हे दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. हलकासा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव. हलकासा बीट होताना फलंदाज. संदीप आणि तुषार या ठिकाणी मैदानात सज्ज. स्ट्राईकला आहे संदीप आणि स्वैर मारा. दिशा भरकटलेली आणि त्याचा मात्र या ठिकाणी लाभ होताना सुपर स्ट्रायकर्सला आणि एका धावेनं धावसंख्या पुढे जाताना. पुनश्च एकदा आणि या ठिकाणी मात्र नो बॉल आणि काय लोट होतं मित्रांनो. फ्री हिट. पाहूया फ्री हिट वरती काय करतोय फलंदाज. पंचांना विनंती की फ्री हिटचं हेलिकॉप्टर फिरवावं जेणेकरून सर्वांच्या लक्षात येईल का हा फ्री हिट आहे. फलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया फ्री हिटचा हिट किती तगडा हिट देतोय तो तुषार. आणि या ठिकाणी स्लॉक केलेला शॉट मिडॉनच्या दिशेने आणि मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर गोलंदाजी. निर्धावाचा चेंडू आणि पुन्हा एकदा नो बॉल. ओके डिसिजन रिव्हर्स केलेला नो बॉलचा आधीच्या चेंडूवरचा आणि कारण चेंडूवरती हलकासा कट मारून या ठिकाणी एक धाव घेतलेली. सुंदर अशी गोलंदाजी मात्र दिशा भरकटलेली आणि स्वैरच्या रूपात म्हणजेच वाईडच्या रूपात अतिरिक्त एक धाव मिळताना. हवेत चेंडू हवेत हवाई मार्गे कुठे गेला. वन बाउन्स 4 रनसाठी आणि की शानदार चौकार. हलकास कमबॅक करताना दोस्तो ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है असं फलंदाज या ठिकाणी म्हणताना आणि लगावलेलं एक शानदार चौकार. वारंवार तुम्ही सूचना द्या त्यांना की खेळ लवकर संपवा म्हणून. आणि पुन्हा एकदा गचळाचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षण दोघांमध्ये मात्र पकडापकडीचा खेळ दिसताना आणि धावा चोरण्यात फलंदाज यशस्वी. दोन्ही संघांना पुन्हा एक आग्रहाची विनंती करतोय. पंचांनी देखील लक्ष ठेवायचं आहे की सामन्याची निर्धारित वेळ ही 40 मिनिटांची असणार आहे. यासोबतच धावसंख्या झालेली 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा 4 गडी बाद.
आणि अखेरचं षटक भैरवीचं षटक अर्थात हाणामारीचं षटक. पाहूया 6 चेंडूमध्ये स्कोअर कार्डला कुठपर्यंत नेऊन ठेवतात हे दोनही फलंदाज तुषार आणि संदीप. Last over of the innings. Deepak coming with the last over of the innings. सुंदर असं चेंडू करत चेंडू निघून गेलेला, निर्धाव आणि कुठलीही धाव नाही. 39 for 4 with 5 balls remaining. मराठीतून फार समालोचन छान करताय म्हणून. सुंदर असा फटका आणि एक धाव या ठिकाणी घेण्यात फलंदाज यशस्वी. आणि ओव्हर थ्रो होताना, गडबड होताना, गोंधळ होताना आणि कोण कुठे पळतोय, चेंडू कसा चाललेला आणि पाहायला मिळतो अद्भुत नजारा. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतात आणि फलंदाज मात्र खेळपट्टी होतं भेळ पळतायत. पंचांनी कळवायचं धावा किती या चेंडूवरती. गचाळ असे क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. सुंदर चेंडू त्रिफळीत केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि चेंडूने घेतला यष्टींचा वेध आणि यष्टी उखडलेल्या आणि फलंदाज बाद त्रिफळाचीत. आणि पाहूया फलंदाजीसाठी कोण येतोय नवीन. यासोबतच धाव संख्या 4.3 षटके 43 धावा 5 गडी बाद. अजून अखेरचे 3 चेंडू बाकी. पाहूया सुपर स्ट्राईकचा स्ट्राईक रेट कसा वाढतोय आणि धाव संख्येला कसा 60 पार तरी नेतोय की काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अभी वक्त है सुपर हिटिंग देखने का. बैटिंग ले आहे योगेश. ओ हो जग घूमिया लेकिन चेंडू बहुत दूर चला गया और वाइड की 1 रन यहाँ पर मिलती हुई. आणि सुंदर चेंडू, निर्धाव अशी गोलंदाजी. अजून अखेरच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या 44 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि पुन्हा एकदा दिशा भरकटताना आणि त्याचा दंड भोगताना आणि एका धावेनं धावसंख्या वाढताना. सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू, सामन्यातील अखेरचा चेंडू, स्ट्राईकवर आहे तो योगेश. पहिल्या इनिंगचा अखेरचा चेंडू 45 धावा 5 गडी बाद. काय होतं अखेरच्या चेंडूवर. पुढे सरसावला, जोरात फटका मारला, उंचावरनं जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यासोबतच 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 48 धावा 5 गडी बाद. 9.6च्या सरासरीने या ठिकाणी धावा केलेल्या आणि जिंकण्यासाठी ग्लॅडिएटर्स एव्हिएटर किती लांब जातंय, मात्र तेवढं दूरी गाठण्यासाठी त्यांना करायच्या आहेत 49 धावा आणि बचाव करायचा आहे सुपर स्ट्रायकर्सला 48 धावांचा. धावांचा बचाव करायचा आहे. खूप शानदार असे अपडेट्स. पुन्हा एकदा जे कोणी प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून तसेच या सामन्याला जॉईन झाले असेल तर त्यांच्यासाठी एक अपडेट्स पुन्हा एकदा देतो. PPG एशियन पेंट्स टुर्नामेंट 2025च्या या सलामीच्या सामन्यामध्ये CFA चाकण ग्लॅडिएटर्सने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि काही अंशी त्यांच्या गोलंदाजीने निर्णय सार्थ ठरवलेला आणि सुपर स्ट्रायकर्सला 5 षटकांमध्ये 48 धावा 5 गडी बाद करत रोखलेलं. आता मात्र जिंकण्यासाठी
CFP चाकण ग्लॅडिएटर्सला 49 धावांची गरज. Rainmakers bring the winning showers. सुपर स्ट्रायकर्स टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ग्लॅडिएटर्स टीम तुमचे ओपनर बॅट्समन लवकर ग्राउंडवर उतरावे. The game. अगदी अवघ्या आपण 2 वेळेच्या मिनिटांमध्ये खूप मागे आहोत. कृपया सहकार्य करावे. Fever soaring high. अवघ्या 2 मिनिटांमध्ये दोन्ही संघांना विनंती आहे की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना अर्थात सुपर स्ट्रायकर्सनं त्यांच्या स्ट्रायकर्सची क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे आणि CFP चाकण ग्लॅडिएटर्स त्यांचे सलामीचे ग्लॅडिएटर्स अर्थात बॅटर्स मैदानात पाठवच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये शार्प 8:15 पहिला चेंडू या ठिकाणी खेळवला जाईल. We लगेचच stand united, giving our all. One team wins, but all will cheer. The PPG spirit loud and clear. Super strikers, warriors fall. Techno teams, the game unfolds. Rainmakers bring the winning showers. Gladiators with fearless power. आणि त्यानंतर सलामीचा सामना रंगत असतानाच आपण दुसऱ्या सामन्यातील दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स जवळ येऊन या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. Cricket fever soaring high, soaring high, soaring high. Boundaries fly, wickets fall. We stand united, giving our all. One team wins, but all will cheer. The PPG spirit loud and clear. PPG cricket fast and strong. We इट्स टाइम स्टार्ट्स नाउ. दोन्ही संघांनी संघाचं क्षेत्ररक्षण सजलेलं असेल आणि वर सुरू होते दुसऱ्या सामन्यातील पहिल्या चेंडूची आणि काउंटर सुरू होतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Here we go. Let's play the second innings first ball. boundaries fly. सुंदर अशी गोलंदाजी आणि दुसऱ्या सामन्यासाठी CPP स्ट्रायकर्स आणि चाकण रेनमेकर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि हवेत तडलेला चेंडू उंचवरनं गेलेला आणि अप्रतिम असा झेल लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने टिपलेला आणि यासोबतच या ठिकाणी पहिल्या झटकाला बसलेल्या संघाला Their aim. All hunters hunt the game. All hunters hunt the game. All hunters hunt the challengers rise, mavericks fly. Cricket fever soaring high. Soaring high. दुसऱ्या चेंडूवरती पहिला गडी बाद झालेला 0 धावेवरती या ठिकाणी फलंदाजाला बाद करत United, giving our all. One team wins. हम भी किसी से कम नाही असं म्हणत The PPG spirit loud and स्ट्रायकर्सने देखील पहिली सर्जिकल स्ट्राईक केली आणि पहिला विकेट घेतलेला. fast and strong. We play with pride all day long. Hold your nerve, hear the call. PPG Asian paints one for all. CPP स्ट्रायकर्स वर्सेस चाकण रेनमेकर्स आणि या ठिकाणी टॉस झालेला आणि या टॉस मध्ये चेंडू हवेत आणि झेल सुटलेला या ठिकाणी जीवनदान मिळताना फलंदाजाला. फिल्डिंग गेल आणि या ठिकाणी रेनमेकर्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आणि समोरील संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं. दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. सुंदर अशी गोलंदाजी आणि या ठिकाणी सुपर स्ट्रायकर्स त्यांच्या अप्रतिम अशा क्षेत्ररक्षणाद्वारे या ठिकाणी काहीसा एक मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करताना फलंदाजावरती खूप शानदार अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळताना. हलकासा पूल केलेला शॉट आणि धावून एक धाव पूर्ण.
सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अपडेट होतं जरा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 3 धावा 1 गडी बाद. अजून 4 षटकामध्ये 46 धावांची गरज. अभी भी 4 ओवर का खेल बचा है और 4 ओवर के बीच में 46 रन की जरूरत है सीएफए चाकण ग्लैडिएटर्स को. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने कुठलाही विलंब सामन्यादरम्यान करावा नाही ही विनंती पुन्हा एकदा. आणि पहिल्या चेंडूवरती दिशा भरकटताना स्वेरच्या स्वरूपात अवांतरची 1 धाव मिळताना हलकासा चेंडू तडवलेला आणि चोरून 1 धाव पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती संदीप चांगल्या उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी प्रदर्शन करताना. सुंदर चेंडू तितका शानदार पद्धतीने खेळला, मात्र त्याहून अधिक चांगली गोष्ट म्हणजे अतिशय सजग असं क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेनं आणि फुलटॉस चेंडूवरती स्वतःला यॉर्क करून घेताना आणि फलंदाज बाद होताना आणि बाद होऊन तंबूत परतताना. एक पूर्णांक 5 षटके 5 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी टीमने मात्र या ठिकाणी सीएफए चाकण ग्लॅडिएटर्सची प्रेझा फिरपीट उडवलेली आणि 1.5 षटकात केवळ 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेले. अतिशय टिच्चून गोलंदाजी केलेली. आणि स्ट्रेट फटका मारलेला आणि लो प्रेशर शॉट आणि गेला या खणखणीत दणदणीत पीपीजी एशियन पेंट्स क्रिकेट टुर्नामेंटचा या सामन्यातील दुसऱ्या इनिंग्स मधला पहिला चौका. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 9 धावा 2 गडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. स्टीलर्स सीएफए चाकण ग्लॅडिएटर्स रिक्वायर्ड 40 runs in 18 balls. पंचांना विनंती आहे की त्यांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचित करावे की वेळेत षटक संपवण्याची जबाबदारी त्यांची आहे, अन्यथा सामन्यांची षटके कमी करण्यात येतील. सुंदर असा चेंडू आला कसा आणि गेला कसा या ठिकाणी फलंदाजाला समजण्यात अपयश आलेले आणि निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काहीशी सुनील नारायणची आठवण येताना. सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू तटवलेला आणि चोरून एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा पुढे सरसावता चेंडू तटवलेला जातोय मात्र बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण. 2.5 षटके 12 धावा 2 गडी बाद. नाही ऑटोमॅटिक अपडेट होतो ना. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या आहे 12 धावा. अजूनही 12 चेंडू 37 धावांची गरज. म्हणजे आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी अर्थात सीएबी चाकण ग्लेडर्सला हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा आणि चौकर षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. फलंदाजी मार्क करते आहे तो विजय. काहीसा हलकासा बॅकफुटवर जात चेंडू ऑन साइडच्या दिशेने धडकवलेला आणि एकच धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी. स्लीपच्या दिशेने चेंडू जाताना एक धाव घेण्यात या ठिकाणी फलंदाज यशस्वी. 10 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 10 चेंडू 35 धावा. अभी भी 10 गेंदों में 35 रन की जरूरत. देखते क्या करते हैं बल्लेबाज अगली गेंद पर, अगली ओवर्स में. आगे आते हुए यहाँ पर गेंद खेलने का प्रयास और बैट की एज लेते हुए गेंद जाकर बैठ गई विकेट कीपर की गोदी में और इसी के साथ तीसरा झटका लगता हुआ और 40 रन्स पर तीसरा विकेट गिर चुका है यहाँ पर सीएबी चाकण ग्लेडिएटर्स का. 9 गेंदों में 35 रन की जरूरत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे पीबीजी एशियन पेंट्स क्रिकेट टुर्नामेंट 2025. आणि या ठिकाणी चेंडू हवेत तटवलेला आणि मात्र झेल सुटलेला. आणि पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालेलं या ठिकाणी फलंदाजाला. आणि आता मात्र तोच क्षेत्ररक्षक आकाशने मात्र या ठिकाणी चेंडूला आकाश दाखवण्यापासून रोखलं आणि फलंदाज बाद सुंदर असा झेल झालेली चूक सुधारवत शानदार असा झेल घेत फलंदाजाला तंबूत पाठवताना या ठिकाणी गोलंदाजी टीम. आकाशनी दाखवलेलं आहे की आकाश शेवटी आकाश आहे. एक कॅच सुटला म्हणून काय झालं. पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्या चेंडूवरती पराक्रम करून दाखवलेला आहे. तो 1 ऑड केस होती की जिथे कॅच सुटला होता. पुन्हा एकदा हवेत हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये
आणि हॅट्रिक चान्स, एका पाठोपाठ एक, दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद आणि 15 धावांमध्ये 5 गडी बाद. सर्वांनी शानदार अशी नाश्त्याचा गोलंदाजी आस्वाद घ्यावा. केलेली. बाकीच्या टीमच्या प्लेयरनी ज्यांना ज्यांना नाश्ता करायचा आहे त्यांनी नाश्ता करून घ्यावा. ब्रेकफास्ट इज अवेलेबल अँड रेडी टू सर्व. जिंकण्यासाठी मात्र आता अशक्यप्राय असं लक्ष शिल्लक. 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 6 गेंदों में 34 रन्स की जरूरत. 34 रन्स in 4 in 6 balls. Here all batting team players waited for the Pollard inside the batsman. देखते अपने अंदर पोलार्ड को लाते या फिर क्या करते. हा चल रहा है. ये यूट्यूबची लिंक एक मिनिट आहे ना. यही है ना. हाँ देख लीजिए. अरे हॅट्रिक वर होता ना. बॉलिंग झालेला संदीप आणि गेलेला खनखनीत शानदार असा चौकार आणि 5 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 5 षटकार माराची किमया या ठिकाणी साधावी लागणार आहे फलंदाजांना. आदित्यने मात्र मनावर घेतला चेंडू हवेत आणि गौरवने मात्र या ठिकाणी टनन एक्सप्रेस बनत झेल घेतलेला आणि 6वी विकेट या ठिकाणी पडलेली. आणि या ठिकाणी 3 हॅट्रिक झालेले आहे. सुपर स्ट्रायकर्स 3 हॅट्रिक. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. पांडुरंग झांजरेनंतर संदीप शेटे. ओव्हर हॅट्रिक. हे इज ओव्हर हॅट्रिक नॉट टीम हॅट्रिक. पाठीमागील 4 चेंडूमध्ये 3 विकेट गेलेल्या. WW4W. सुंदर अशी गोलंदाजी आणि धावबादचा प्रयत्न आणि फलंदाज सुरक्षित पद्धतीने स्वतःच्या घरात पोहोचलेला, अर्थात क्रीजमध्ये पोहोचलेला. तीन चेंडू 29 धावा अशक्यप्राय असं आव्हान. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फटकावलेला. हलकस मिसफिल्ड मात्र 2 धावा या ठिकाणी वाचवलेल्या. अखेरचे 2 चेंडू बाकी. वर्ड शॉट, सुंदर असा कट शॉट कव्हरच्या दिशेने आणि शानदार असा चौकार. आणि अखेरच्या चेंडूचा खेळ बाकी. 4.5 षटके 26 धावा 6 गडी बाद. आणि यानंतर मात्र पुढील दोनही संघांनी माझ्या बॅग तयार राहायचं आहे. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि आकाशच्या हातामध्ये हा विजयी क्षेत्ररक्षणीय चेंडू आणि 1 धाव घेतलेली. आणि यासोबतच 21 धावांनी हा सामना जिंकलेला. आणि या सामन्यामध्ये सुंदर अशी कामगिरी ज्यांनी केली आहे असे पांडुरंग 2 षटके 6 धावा 4 गडी बाद आणि 9 चेंडू तो 11 धावा अशा ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यांनी या पहिल्या सामन्यात दाखवलेला आहे असे पांडुरंग झंजळे यांच्या खूप शानदार अशा परफॉर्मन्सच्या जोरावरती हा सामना सुपर स्ट्रायकर्सने 21 धावांनी जिंकलेला.